बोलाल, आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी आहे. त्याच्या उपलक्षामध्ये 24 तासाचा इतका चिंतन समारोह ठेवलेला, काय बोलाल? सर्वांना सर्वप्रथम मैत्रीपूर्ण जय हिंद. आणि या महामानवाने आम्हाला जगण्याचा अधिकार दिला. संपूर्ण देशाचं संविधान लिहून सर्व समाजाला समान अधिकार दिले. त्या महामानव राष्ट्रपुरुषांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. आणि या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संपूर्ण देश काय पण संपूर्ण जग आज बाबासाहेबांना नतमस्तक होत आहे. आणि या निमित्तानं बोधोधन पंचायत समिती शाखा क्रमांक 423 कुडाळमधून आम्ही बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी 5 तारीखला म्हणजे काल रात्री 12 वाजता आम्ही एक कॅन्डल मार्च काढलं होतं. श्रीरामनगर मधील बुद्धविहार या ठिकाणाहून आम्ही सुरुवात केली. आणि या ठिकाणी म्हणजे या कुडाळमध्ये आम्ही बाबासाहेबांना अभिवादन सभा घेतली. आणि त्या निमित्तानं कुडाळ गावची बरीचशी मंडळी, वक्तशीर मंडळी, स्थानिक आमदार सुनील प्रभूसाहेब आणि बरीचशी मंडळी या ठिकाणी आली होती. आणि त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. आणि तिथपासून आतापर्यंत आम्ही लोकांसाठी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अशा प्रकारचं आम्ही या बाबासाहेबांचं एक तैलचित्र म्हणा किंवा बॅनर या ठिकाणी लावलेले आहेत. त्याची आम्ही मनापासून त्यांना आम्ही आदरांजली, श्रद्धांजली, अभिवादन केलेलं आहे. आमचा उद्देश असा आहे की बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हे प्रत्येक नागरिकांसाठी अतिशय महत्वाचं आहे. कारण माणसाने जगावं कसं, माणसाने कसं राहावं याचा सविस्तर अभ्यास करून बाबासाहेबांनी संविधानामध्ये आर्टिकलच्या माध्यमातून बाबासाहेबांनी तिथे आम्हाला हक्क आणि अधिकार दिलेले आहेत. आणि या निमित्तानं संपूर्ण भारतवासियांना एक विनंती आहे की आपण बाबासाहेबांचं लिटरेचर आणि बाबासाहेबांनी लिहिलेलं हे संविधान आहे, हे संविधान कुठल्याही धर्मासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी आहे. ते वाचलं पाहिजे आणि तशा प्रकारचं अंमलबजावणी झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं. आपण प्रत्येक वर्षी या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करतो. काय बोलाल ताई, आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक आठवण म्हणून इथे एक समारोह ठेवण्यात गेला, काय बोलाल? प्रत्येक वर्षी म्हणजे दरवर्षी आम्ही इथे 423 शाखेच्या वतीनं हा प्रोग्राम करतोच आहोत. संदेश द्यायचंच झालं तर आताची वस्तुस्थिती बघता मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं प्रबोधन हे झालेलं नाहीये. अजूनही बऱ्याच जणांना बाबासाहेब कळलेले नाहीये. खरं तर बाबासाहेबांनी जे कार्य केलंय ते कार्य लोकांपर्यंत पोहोचलेलं नाहीये. लोकांची एकच भूमिका की बाबासाहेबांनी काय केलंय, बाबासाहेबांनी एका समाजापुरतं काम केलंय अशीच एक म्हणजे एक सर्वसाधारण समजच म्हणू आपण. कारण आपल्याला माहित आहे की तो त्या लोकांचा समजच आहे, कारण त्यांना बाबासाहेबांचं कार्य त्यांच्यापर्यंत गेलेलं नाहीये. आताचे जे सरकार आहे किंवा हे राजकीय जी व्यवस्था आहे त्यांना मी एवढंच आवाहन करते की जे बाबासाहेबांनी जे संविधान लिहिण्यासाठी जे बलिदान दिलं आपल्या सर्वांसाठी, एक माणूस म्हणून जगण्याचा जो हक्क दिलाय आणि ह्याची जाणीव आपल्याला जर सर्वांना जर व्हायची म्हणजे गरज आहे आता, आणि जी व्हावी असं जर वाटत असेल आपल्या मुलांना, खरोखरच हे संविधान काय आहे, आपला अधिकार आहे काय आहे, आपला हक्क काय आहे ह्याची जाणीव जर त्यांना आपण जर करून दिली, त्या संविधानाचं शिक्षण मुलांना जर लहानपणापासून शाळेतूनच जर पुढे दिलं तर कदाचित आपली मुलं ही बाबासाहेबांच्याच वाटचालीने किंवा विचारानं जातील असं मला वाटतं. थँक्यू. 6 डिसेंबर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन या ठिकाणी तुमच्या बहुजन पंचायत शाखा क्रमांक 423 या शाखेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी त्यांना अभिवादन केलं. आणि मी तदनंतर निवडणूक या ठिकाणी महिला पुरुष या ठिकाणी येणारे आहे वाट सोडून येणारे आहे त्यांनी अभिवादन केलं. आमचा उद्देश फक्त एकच आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जसं आपण जाधव साहेब वचनताई म्हणाल्या तसे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचले पाहिजे. एक दुसरी गोष्ट सांगायची झाली, आज बऱ्याच अंशी बेस्टी मुलं होत आहेत आणि त्याची कारणं काही आहेत ती आपण जरा जाणीव करून घेतली पाहिजे. मुलं शाळेत जात नाही आहेत, शाळा शिकत नाही,
आई वडील आपल्या कामात इतकं मोठं काम असतं त्याच्यामध्ये मग्न आहेत आणि त्याच्यामुळे शाळेमध्ये किंवा शिक्षण न घेतल्यामुळे आपण त्या संविधानापासून वंचित राहिलो आहोत असं मला प्रामाणिक वाटतं. आणि त्याच्यासाठी आमचा हा शाखेचे अनेक कार्यक्रम आम्ही राबवत असतो. वर्षभरात 2-3 कार्यक्रम आम्ही राबवत असतो आणि लोकांना जनजागृती करण्याचा आमचा शाखेचा मानस आहे. आणि यापुढेही आम्ही शाखा म्हणून ते काम सातत्याने करत राहू. आमच्या बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन जाऊ आणि प्रसार करत राहू असं मला प्रामाणिकपणे वाटतं.